हा बोल बोल बोल. अरे सकाळ धरून आता हा तुझा 12वा फोन आहे बघ. सकाळ धरणं तुला सांगतो 12 जणांनी मला विचारलं तू येतोयस का नाही, तू येतोयस का नाही. अरे मी म्हटलं अरे आपली रियुनियन. मला सांगा जवळपास आज 24 वर्ष होत आली या सगळ्या गोष्टींना. तुम्हाला वाटतं का की मी येणार नाही म्हणून? अरे मला पण इच्छा आहे ना सर्व मुलांना बघायची. आता बाबा मुलं मुली त्यावेळेची लहान लहान होती सगळी म्हणतात ना शाळेमध्ये असताना चिटुकली पिटुकली. आता त्यांची मुलं आता म्हणतात ना की त्यांच्याही शाळा संपत आल्या अशी परिस्थिती बऱ्याच जणांची झाली आहे. तर मी येणार नाही असं कसं होईल रे बाबा. मला तर यावंच लागेल ना. हा मग आता कसं तू पण खुश झालास ना मी बोलल्यानंतर. हा अरे आता सांगतो काय सकाळ धरून 12 जणांचे फोन आले. आता तिकडे ते लोक तर म्हणतात सगळेजण की 50-60 जण येणार, कोण म्हणते 70-80 जण येणार. अरे मी तर म्हणतो की अख्खी शाळा बोलले तर चालेल, धमाका करायला पाहिजे तिकडे उलट. हा पण ते आता मुंबईमध्ये नाहीत ते लोक, बरोबर आहे. सगळे जिकडे तिकडे आपापल्या गावाला वगैरे असल्यामुळे थोडस जरा नाही भेटायला भेटत, बरोबर आहे. काही तर मुलं आता परदेशात वगैरे गेलेत. हो बरोबर. आता हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कोण दिल्लीला आहे, कोण नोएडाला आहे, कोण बडोद्याला आहे, कोण नाशिकला आहे, कोण नागपूरला आहे, कोण मुंबईमध्ये आहे, कोण पुण्याला आहे, कोण बेंगलोरला गेलं. म्हणजे असं सगळीकडं म्हणतात ना की मुलांचं जाळं आता पसरलंय सगळीकडे. आणि बरं वाटतं की बाबा आपल्या बरोबरची मुलं आज एवढी पुढे घेऊन गेली सगळी. आणि हळूहळू प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रगती केली वगैरे. त्यावेळेचं काय ते वातावरण काय यार, खरं त्यावेळी म्हणतात ना की 2-2, 3-3 वर्ष अंगावर तेच कपडे असायचे अशी परिस्थिती आपली सगळ्यांची होती. पण आज बदल वाटायला लागला. आज मुलांमध्ये पण थोडंसं चैतन्य वाटतंय. अरे तुम्ही साधं व्हिडिओ कॉलवर जरी बोललात ना, वा 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 क्या बात आहे यार. खरं जेव्हा आपण व्हिडिओ कॉल करतो वगैरे त्यावेळेला अरे ओळखत पण नाही माहिती का की बाबा हा कोण आहे, तो कोण आहे, ती मुलगी कोण आहे, ती मुलगी कोण आहे, तो मुलगा कोण आहे. तुला सांगतो अरे लक्षात पण येत नाही की बाबा अरे त्यावेळेला असे चिटुकले सगळे असायचे माझ्यासारखे. आणि आता एकदम सगळे म्हणतात ना की एकदम वेगळेच दिसतात रे. पण सगळ्यांना भेटायला बरं वाटतंय. आणि येणार बघ, काहीही तू बोल, अरे कितीही प्रॉब्लेम आला तरी पण बोललो ना की मी येणार म्हणजे येणार. रियुनियन ही झालीच पाहिजे. आणि त्या रियुनियनला मी येणार म्हणजे येणार, 100% येणार. तुम्हाला सगळ्यांना सांगतो. हो चालेल ठीक आहे. मग ठेव आता. मी अजून तुला काय विचारायचं असेल तर विचारून घे, तुझ्या मनाची पूर्ण शांती करून घे. मी येणार म्हणजे येणार. तुला 100% सांगितलं मी येणार तर येणार. ज्यावेळेला मी बोलणार की बाबा खरंच नाही मला येण्यासारखं तर गोष्ट वेगळी आहे. पण आता मला येण्यासारखं आणि जवळच आहे, काय लांब पण नाही ठेवलंय तुम्ही सगळ्यांनी. आणि एवढे सगळे म्हणतात ना की भेटणार आहेत. मी तर म्हणतो अरे 10-15 जण जरी आले ना तरी पुष्कळ झाले रे राजा. ह्या वर्षी जर 10-15 जण आले तर पुढच्या वर्षी म्हणतात ना की 15चे 20 होतील, 20चे 25 होतील, 30 होतील. असं करता तुम्हाला सगळ्यांना सांगेल की वा वा वा. अरे मी तर सांगतो काय रे, मला तर झोपच नाही रात्री. काल जसा ग्रुपवरती तुमचा सगळ्यांचा मेसेज पडला ना की डेट जवळ आली, आपण महिना झाला, आपण सर्वांनी फिक्स केलेली डेट आहे आणि 5 तारीख ठरलेली आहे. आणि तुला अरे काय सांगू, आज तर सकाळपासून सुट्टी. आज मला सुट्टी होती. पण तुला सांगतो अरे सुट्टीच्या दिवशी देखील मी आज चर्चाच करतोय. मी आज दिवसभर चर्चा करतोय सगळ्यांशी. मी बोलतच राहिलो नुसता. हो चालेल ठीक आहे. ठेव आता. हा चालेल काय टेन्शन नाही. मी येणार म्हणजे येणार. ओके हा चल बाय. हा आता जरा बरं वाटतंय. हा सकाळ धरून आलेला 12वा फोन आहे बघा. असं काय ग, काय झालंय? तू का तोंड पाडलेस? मी कशाला तोंड पाडले? काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का? नाही काय चाललंय? काय सकाळ धरणं ना महिना झाला बघते मी. काय चाललंय? कुठे काय चाललंय? कुठे फिरायला जायचंय? अगं फिरायला नाही ग, माझे शाळेतले सगळे हे मित्र आहेत ना, शाळेतले मित्र मैत्रिणी त्यावेळेचे सगळे लहान असे चिंडुकले असल्यासारखे सगळे लहान होते ग. सरांचा ना भरपूर मार खायचे सगळेजण. आणि एखाद्या मित्राला वाचवायचं म्हटलं ना, जर एखादं उत्तर येत नसेल तर सगळ्यांची तोंड पडायची ग. ज्यावेळेला सर त्यांना काठीने मारायचे. किती वर्ष झाली? अगं आता 24 वर्ष होत आली ग. 24 वर्ष झाली. मग आता काय कुठे जायचं तुम्हाला परत पोरांसोबत? कशाचं काय महिना झाला कुटकुट चालू आहे फोनवर. अगं सगळे एकत्र भेटणार म्हणजे थोडंसं वाटणार. कोण भेटणार एकत्र?
ते तर बोलतात की सगळे 50 येतील का 60 येतील काही सांगता येत नाही. सगळेजण असे सांगतायत तिकडे मोबाईलवर. ते एका जागा बसणार का सगळे चार सगळे आता कोपऱ्यात कुठे कुठे गेलेले असतील सगळे. कुठे येणार सगळे 50 जण. अगं मला शेंडी नव्हताय का. अगं तुला फोटो दाखवेन त्यावेळेला सगळ्यांनी रियुनियन केलेली आणि सगळे आता विचारतात कामं नाही का. अगं कामं सगळ्यांना आहेत ग. अगं उलट ती जी पिढी होती ती सगळ्यात तुला सांगतो की मेहनती होती. कारण त्यांना सगळ्यांना जाण होती. त्यांना अंगावरती 3-3 वर्ष एकच ड्रेस असायचा. तेच वायरची पिशवी घेऊन शाळेत जायचे. कोण तर हातामध्ये पुस्तकं वह्या घेऊन जायचे. त्याला दप्तर नाही, पाण्याची बॉटल नाही, असला काही प्रकार नाही बघ. आणि ती सगळं त्यांना का मला सांगू. पुढे जायचं ठरवलंय. पुढे निघालात तुम्ही. अगं इथे बाजूला त्यांनी घेतलं वाशीला आपल्या. हा मुंबईमध्येच आहेत सगळे. आणि त्यांनी आणि अजून कोण कोण येणार आहे. सगळे येणार तिथे. मुलं येणार, मुली येणार. आणि सगळं म्हणतात ना की उलट आम्ही तर शिक्षकांना बॉईज शाळा होती का. अगं आम्ही शिक्षकांना पण बोलवण्याचा प्रयत्न करत होतो. शिक्षक इकडे कुठले शिक्षक गावाला. गावाला होता ना शाळा. इथले कुठले शिक्षक आले. शिक्षक बिचारे हयात आहेत की नाही मला शेंडा लावताय तुम्ही. अगं आहेत काही शिक्षक आहेत अजून. थोडस वय झालेलं आहे प्रत्येकाचं. पण आता मला फसवू नका. मी तो 96 वाला पिक्चर बघितला साऊथ वाला. तिथे रियुनियन काहीतरी तेच ना. सगळे एकत्र भेटतात तेच ना. तेच ना. हा आता तू कुठला पिक्चर बघितला आणि काय तू बघितलं त्याच्यामध्ये. अगं हिथं एक्साइटिंग आमची वेगळी आहे. करू नका. झालं तुझं हिथंच सुरू झालं. तू नारळ फोडलाच म्हणजे नक्की काहीतरी झंगाट असणार. अगं काय बोलते तू. झंगाट. ते पिक्चर बघितलाय मी. रियुनियन म्हणजे तुला. अगं त्यावेळेची आमचे 30-40 वर्षानंतर ते लोक एकत्र भेटतात. आणि त्यांचा ते अगोदरचं पण बिचारे ते चांगले दाखवले. दाखवले नाही. पिक्चर बघायला मस्त वाटतं. तो असं हॅपी हॅपी वाटतं. तुमचं काय चाललंय. अगं त्या मुलांना त्या मुलींना भेटायला एवढं एक्साइट आहे आम्ही. आता तू पण मॅरिड असतील ना. छान असतील. तसं तुमचा काय प्रॉब्लेम होता का लहानपणी. नाही ना. मग ठीक आहे. तसं काय शांतात म्हटलं काय नाही एवढं. आता चिडला असतात लगेच. ठीक आहे. काय बोलणार तुला. कुठे फिरणार आहात. अरे यार काय नक्की काय काही फिरणार नाहीये. सगळे आम्हाला फिरायला घेऊन जा म्हणलं तर तोंडावर 12 वाजते. रियुनियनला बरं निघाला. सगळे एकत्र भेटणार. सगळे चर्चा करणार. सगळ्याच्या खळी यायला लागली तुमच्या. फिरायचं म्हणतात तिकडे पोरांसोबत. अगं माझ्या चेहऱ्यावर तू 7.5 उभी केल्यासारखी 3-13 माझ्या चेहऱ्याच्या करून टाकल्या. मग जर सकाळ धरून 12 जणांचे फोन आले. त्यांच्याशी किती वेळ. अगं किती जणांबरोबर गप्पा मारल्या मी. 12 जण माझ्याशी बोलले. पण ते सगळे जण म्हणतायत की तिकडे एखाद्या वेळी आपले 15-20 जण येतील किंवा 30-40 जण पण येतील. आम्हाला पण फिरायला घेऊन जा म्हणलं तर त्याला कामं असतात. त्याला येळच असतं. आम्हाला इकडं जायचं, मला तकडं जायचं, मला ठकडं जायचं, मला उड्या हाणायच्या आहेत. आता कसं रियुनियनला बरोबर टायमिंग फिक्स करून लगेच शेड्यूल नुसार चाललात. बरोबर 10 वेळा फोन उचलला. आमचे फोन सुद्धा उचलत. सारखा सकाळ संध्याकाळ दिवस बघते तर ते मेसेज रियुनियन नुसतं. कायचं रियुनियन. आमचं रियुनियन बरं होईना झालं. हा कशाला जायचं रियुनियनला. खरंच यार मला ना खरं तुझं काही सुचत नाही आणि काही समजत नाही यार. सुचायला काय तू कधी काय बोलशील. आणि त्यामुळे गेल्या वेळेला म्हणलं आपण जरा मस्तपैकी मनाली फिरायला जाऊया. ह्याच्या पोटात गोळा उठला लगेच. कशाला जायचं म्हणून फिरायला. आता नाही गोळा उठत. अगं वाशी आणि मनाली ह्यात काय फरक आहे का. वाशीला काय मला शेवटी ट्रेनच जायचं असतं ना. आहे की नाही. त्यात पण ट्रेनने बसून जायचं. यात पण ट्रेनच बसून जायचंय. पण गेलो असतो की नाही. पण मस्तपैकी फिरून आलो असतो की नाही. म्हणजे मी पण आता काय बोलली नसते तुम्हाला. आता मलाही बोलायला चान्स आहे. पण तुम्ही आम्हाला फिरायलाच घेऊन गेला नाही. रियुनियन साठी नवीन कपडे खरेदी केले. वा वा वा. सगळी तयारी चालू आहे. तामझाम चालू आहे नुसता. तिथं सणावार एखाद्या खरेदीला पैसे द्या म्हणलं शॉपिंगला तर देऊ वाटत नाही. काय करू राहू दे का. मला कशाला बाई परत ती पोरांना बोलायला की बाई फलाण्याची फिरण्याची बायको म्हणते नको जाऊ नको. खूप ताकद ठेवते. खूप ओरडते. म्हणजे माझंच नाव बेगीचं खराब व्हायचं. जाऊ पुढे जायचं तिकडे. सगळा मूड खराब करून टाकला. सगळ्या कामावरती म्हणतात बरोबर ना. म्हणजे तुमचा मूड पुढे आणत होता.
जायचं म्हणलं मार पुन्हा उड्या. बघ परत फोन आला बघ. म्हणजे तेच फोन परत हे रे. अगं काय तू कट करते ग? सारखे त्यांच्या घरातलं कुठलं किती कामं पेंडिंग पडलेत महिना झाला ते कुठली कामं करायला नको नुसते फोन आले का फोनवर. अगं ते मित्र आहेत सगळे ते पण लहानपणचे. अगं तुला काय सांगायचं एखाद्याकडे डबा नसेल एखाद्याला भाकर घरी मिळाली नसेल तर सगळेजण मिळून आणि आमच्याकडे त्यावेळेला असं तुमच्यासारख्या आता 3 डब्यामध्ये भाज्या वगैरे तसं नव्हतं ग. आता त्यावेळेला आमच्याकडे चटणी असायची त्याच्यावरती तेल टाकलं तर टाकलं कधी तेल पण नसायचं पाण्याबरोबर ती बुडवून आम्ही चटणी खायचो. पण त्यावेळी ते जे एकत्रपणा सगळा होता तो खूप 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 वेगळे भावना होते का सगळ्यांच्या. तुला नाही समजणार ग ह्या सगळ्या गोष्टी तुला कुठे समजणार. शाळेमध्ये जाताना सगळ्या रस्त्याने ती गाडवाट बोलायची किंवा रस्ता जो असायचा त्या म्हणतात नाही त्याला गॉगल खरेदी केलाय जायचं म्हणून. अगं नवीन कापड घेतली ती शायनिंग मारायला. मी तुला एखादी जर चांगली गोष्ट सांगितली त्यांच्या भावना सांगितल्या तुला ते पण नाही कळत. महिन्याने गेल्या महिन्यात साडी घेतली या महिन्यात एकही साडी खरेदी नाही केली मी. ते तुम्हाला वाईट नाही वाटत की हिला एखादी नवीन साडी घेऊन जाईल. स्वतःला नवीन कपडे लगेच घेतले. या महिन्यात काहीच खरेदी केलं नाही मी. म्हणजे 10 वर्षाचा एक ड्रेस घेतला तर तू बोलून दाखवला. मग काय झालं घेतलं ना तुम्ही. चालेल आताच घेतलं. आणि दर महिन्याला एक साडी घेते एक महिना चुकला एका महिन्यात एकदा रोज कपडे घालतो ना आपण. हा मग एकदा घेते. बरोबर या महिन्यात काहीच खरेदी केलं नाही ते वाईट नाही वाटलं तुम्हाला. स्वतः सोडून नवीन कपडे घेऊन आले लगेच. गॉगल आणले अजून नवीन मस्तपैकी असं छान दिसणारा. त्याला माघारी देऊन येतो बस. एखादा मला मिलीला आणला असतं काय बिघडलं असतं मी पण छान लावून बघितलं नसतं का. अगं तो गॉगल तूच घाल मला नको. जेट्स गॉगल आहे मी काय करू त्याला. रियुनियनला चालले लगे मस्तपैकी तिथे किती छान फिरायला जाणार सगळ्यांसोबत. आम्हाला घेऊन जा म्हणलं तर कुठे जायला नको त्यांचे पैसे खर्च होतात. अगं ते नवीन कपडे पण नको मला आणि तुझा तो गॉगल पण नको. अगं मी बरमोड्यावर आणि टी शर्ट वर साधे गेलो ना तरी ते मित्र सगळे ऍक्सेप्ट करतील. घालवा परत की ह्याची बायको ह्याला कपडे घालायला देत नाही म्हणून. जा बरमोड्यावर जा. धन्य आहे ग धन्य. कुठल्याही अँगल न बोललो तरी पण तुझं तेच म्हणजे मेलीचंच नाव माझंच नाव खराब होणार. हा तुझं नाव खराब. बरमोडा घालून जाणार म्हणे. सकाळ धरून आता जे काय हा 13वा फोन तो कट केलाच. 12 जणांशी मी बोललो तर तुला त्याच्यात परत गप्पा बसणार आहे परत फोन करतील. जावा तुम्हाला कुठे जायचं तिथे उड्या मारा. आम्ही घरात बसतो टीव्हीचं तोंड बघत टीव्ही बघत बसतो आम्ही. हे तुम्ही मस्तपैकी सगळीकडे प्रदर्शन छान फिरून या मज्जा करून या. छान फोटो काढा असे चांगले असे मोमेंट्स कॅच करा. आम्ही आपले म्हणलो होतं मनालीला जाऊन चांगले मोमेंट्स कॅच केले असते. तुम्ही तर काय फिरायला घेऊन गेलाच नाही है ना. त्यात तुम्हाला काही वाटतच नाही. ते मनाली सोड मी तुला दुबईला घेऊन जातो बस. इथं मनालीला घेऊन जायचं राहिलं दुबईला कधी घेऊन जायचं. पण तुझं हे वटा आहे ना जरा बंद कर. दुबईला घेऊन तुला ते रियुनियन दुबईला जायला ट्रेन आहे का कसं. अगं तुला रियुनियन तर कळतंय का जरा सांग काय असतं. तेच ना सारे पोरं तुम्ही गोळा होणार मामाचं पत्र हरवल्यागत. मग व्हावे की नाही व्हावे. चांगलं आहे तसं लय दिवसांनी भेटल्यावर लहानपणीच्या गोष्टी गोळा होते त्या चोराचोरी मारामारी दगडाहानी काय फेकाफेकी केलेली असते ते आठवते तर चांगलं असतं. पण कशाला वाईट गोष्टी केलेल्या पण समोर येतात ना. अगं काही कोणी वाईट केलेलं नाही. बघितलंय मी मला चांगलं माहितीये त्याचं धाकधाक करतो. तसं ते पिक्चर चांगला होता पण बरं वाटलं. अगं त्यावेळेला हे पिक्चर आताचे बनवलेले आणि त्यावेळेचं रिव्ह्यू म्हणजे त्यावेळेचे जे सगळे होते ना. अगं पोचावरती चड्या फाटलेल्या असायच्या आणि थिगळं लावून शाळेमध्ये जायचे. अरे कसलं काय त्यावेळी तू हे सगळं घेऊन बसले. प्रेम प्रकरण करायला कोणाकडे टाइम होता. आणि त्यावेळेचे शिक्षकांच्या काट्या बघितल्यास ना मुतोस्तवर एक काठी पडली ना तर समोर मुलगा मुतायचा सरळ फाळफाळ एवढी भीती होती. आणि त्या मुलांना मारलेलं दिसतंय. अगं भरपूर मार खाल्ला. हुशार तरी झाले असते. अगं मी पण भरपूर मार खाल्ला. बारक्या पोरांना फिरायला तरी घेऊन गेला असतात. तेव्हा मास्तरांनी मारलेलं दिसत नाही तुम्हाला. चांगलं फुडून काढायला पाहिजे होतं. आता जरा चांगले झाले असते तुम्ही फॅमिलीला घेऊन फिरायला जावं म्हणून. अगं तुझं हे तोंड पहिलं बंद केलंस ना तर तुला सगळीकडे फिरायला नेल मी. पण तुझं तोंड जर बंद घेऊन जाणार पण म्हणाला. दुबईला बस ट्रेन कसं जायचं दुबईला. तयारी करून ठेवीन बरं मी सगळं पॅकिंग वगैरे. कधी जायचं आपण.
राहू दे रियुनियन राहू दे, तुला पहिले दुबईलाच घेऊन जातो मी. नाही दुबईचं माझं फायनल तिकीट बुक करून ठेवा बसची काय ट्रेनची, आपण जाऊ. मग दुबईला ट्रेन जाते. रियुनियनला जायला काय हरकत नाही. नाही दुबईला ट्रेन जाते. काय जातं तिकडे वा. उंट आहे तर म्हणलं मी. हा उंट उंटावर आहे. जायचंय. हो हो उंट शेळ्या आहेत, शेळ्यांवर जाऊ. अगं बाई आपल्या गावाला नाही त्या हा त्याच्यावर जायचं ते बसून. येडे डोक्याचे यार. अयो शेळ्या बसून तिथे कसं काय हो शेळ्या? उंट आहे ते बघितले मी ते वाळवंटात. जाऊ द्या ना फायनल करूया आपण दुबईचं, चालतंय. मग तुम्ही जाऊ रियुनियन. नाही राहू दे रियुनियन राहू दे, जाऊ. रियुनियन राहू दे ती. तू आपण ह्याला जाऊ, आपण जाऊ दुबईला. दुबईचं फायनल असेल हा हा दुबईला जाऊ. दुबईचं काय आपण नंतर मग जाऊ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. तुम्ही इकडे रियुनियनला जाऊन छानपैकी. तुमची पोरं काय चांगलीच असतील ती बिचारी, कामाधंद्याला लागलेली पोरं. त्यांची पोरं किती मोठी मोठी असतील आता, काय हरकत नाही. चालतंय आता कधी काही 21-22 आहे ते मस्ती तुझ्या करायला. मनामध्ये काळं बेंद्रच येणार प्रत्येक वेळेला. काय नाही घरात माणूस म्हणला तेवढा विचार होणारच. बरं चालतंय व्यवस्थित जावा रियुनियनला. चांगलं ते गॉगल बिगल घेतलं तर पुढे बिडू नका कुठं. काय पोरांचं गॉगल इथं तुलाच ठेव, नको मला देऊ. नाही मला परत वापरायला होईल असं लागून छान असं. जरा 4-5 सेल्फी काढू दे की बाहेर दुबईला फिरायला गेलं मस्त पैकी. काय नाही सांग बरं चालते पटापटा. ती माझी रियुनियन राहू दे, तुझी दुबईचीच पहिले आपण तिकीट बुक करू आणि फ्लाईटला पण नंतरच्या जाऊ आपण. नाही पहिलं तुझंच करू बस. काय नाही जाऊ पण आपण फिक्स एवढं मात्र खरं. जाऊया आपण एकदाची. माव वैताग आलाय घरात धुनीन भांडीन सारखं झाड लोड रोज सकाळचं उठान संध्याकाळ झोपा. तुमची किटकिट रिलॅक्स जरा बाहेर फिरेल ना मस्त वाटेल. तुम्ही पण रियुनियनला जाऊ ना, तुमचं पण माइंड मोकळं होईल जरा पोरांसंग फिरून. मला सांग तुला दुबईला जरी नेली तरी तुझा तिथं पट्टा हात चालू राहणार काय? ते दुबईला जाऊन तिथं तुम्ही मला जेवण मागणार आहे तर तिथं तुमचे कपडे धुवायचे मला नाही बाया. फिरून आल्यावर तर लय जमा होईल कपडे धुवायचे. मग नंतर बघू आपण पहिले फिरून तिथं खाटेला जेवायचे 4 दिवस. अगं तू तिथं दुबईत जरी गेली तरी तुझं ही पचड चालूच ठेवणार. आणि तू इथं घरात ज्या पद्धतीने माहोल बनवती तसा त्या दुबईला पण वाट लावणार तू तिथे गेला कशाला बोलते. तिथे 4 माणसं असते. ती 4 माणसात चांगलं राहायला लागतं. नाही बाबा तू आणि मला चालवलं तर त्यांना समजतोय का नाही समजत. तिथे आपली भाषा चालते का मराठी भाषा? अगं तिथं नवरा बायकोच्या भांडणामध्ये कोण येणारच नाही कारण त्यांनाही माहिती आहे. नाही कापडं काय घ्यायची मी विचार करते. सगळं सेटिंग बिटिंग करते मी तयारी करून ठेवते. कधी जायचं तर सांगा तुम्ही जाऊन या. बरं परवा जाणार नाही तुम्ही कधी जाणार आहे? नाही मी जाणार आहे. तू तुझंच पहिलं बघ. तुझं आपण रियुनियनचं राहू दे, तुझं दुबईचं पहिलं. नाही ऐकलंय मी आधी माता कोतारी पण रियुनियन करते ती ऐकलंय म्या. चालतं काय नाही लय वर्षानं मित्रांसोबत भेटलेलं जरा चांगलं वाटतं. नशीब तेवढं तरी किमान तुझ्या डोक्यात आलं. मजा येते चांगली जरा भारी वाटतं. पण नुसतं फिरून यायचं मस्ती करायला जायचं नाही तर आपल्याला इकडे फिरायला जायचं. परत पैसे जपून ठेवा जरा. पैसे खर्च एवढे दिवस मला वाटायचं तुझ्या इथं मेंदू आहे म्हणून पण नाही तुझं समजतं मला. जरा वाईस पैसे खर्च करू नका त्या पोरांवर. नाही पैसे खर्च करत सांगा येताना जरा फिरायला जायचं परत सांगा समजावून. तुझ्या बरोबर लग्न होऊन 12 वर्ष झाली. ते लोक लहानपणापासून आहेत ग माझ्या बरोबर. त्यांची लग्न लहानपणात झाली. अगं ज्या वेळेला आमच्या शिंबडू गळायचे त्यावेळेपासून आम्ही एकमेकांबरोबर राहत होतो ग. आणि त्यावेळेला म्हणतात ना एखादं कुठे चिंचेचं बोटूक असेल, कुठे एखादा आंबा असेल, कुठे एखादा पेरू असेल तर आम्ही सगळेजण मिळून एक घास खायचो ग त्याचा. म्हणजे विचार कर की ते कसं. तुला एखादी चांगली गोष्ट सांगितली की तुला लगेच राग येतो. तुला समोरासमोर बघितलं का पोरं ओळखील लगेच कशी पोरं आहे ते. मला कौतुक सांगू नका तुम्ही. बरोबर लावा तुम्ही तुम्ही काय असेल ते मजा करून या. आपण आपल्या मग तर फिरायला जाऊ. नंतर तयारी करून ठेवते. बॅगा भरून ठेवते. ठीक आहे. आणि आता हे कॅन्सल करायचं ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही. सांगून ठेवते बया लय पॅकिंग करायचे. कपडे 10-12 जोड घ्यायला लागतं. सकाळ संध्याकाळ दुपार सगळं जोड. शॉपिंग बी करायला लागला. ते बूट आणि शूज आणि काय ते थंडी बिंडी बी असेल ना ते. आता तिला दुबईला न्या नाही तर तिला स्वर्गात जरी पाठवली तरी तिची बोंबाबोंब तीच आहे. तिच्यामध्ये बदल होणार नाही. आणि मला ती अजिबात म्हणतात ना की बोलू देणार नाही. आणि तिच्याबरोबर माझी पिकनिक पण होणार नाही. रियुनियन मात्र माझ्या मित्रांबरोबर चांगली होईल. कारण तुम्हाला काय सांगू मला काल पण झोप नाही आली रात्रभर. मी विचार करत होतो कसे असतील लहानपणचे मित्र माझे, कशा असतील त्या मुली सर्व मैत्रिणी.
आणि ते कसं सगळं म्हणजे माहोल वगैरे कधी कोण कोणाशी जास्त बोलायचं नाही. सगळे म्हणतात ना की एखाद्याला जर सरांनी असं बडवलं तर म्हणतात ना सगळ्यांची तोंड एवढी एवढी शिवायची. म्हणजे किती ती आपुलकी होती, आत्मीयता होती, किती बरं वाटायचं वा. बोलू नका आता माझ्या संग. पॅकिंग करायला मदत करा मला, या लवकर. पॅकिंग करायची. स्वेटर किती घेऊ, 4 घेऊ की 5? मगाशी कट डबल स्वेटर घेते मी. मगाशी कट केला हिनं फोन, त्याला फोन लावतो. हा बोल तू. हा बोल बोल. हा बोल. अरे येणार ना मी, येणार. हो जाऊया.